हम किसी से नहीं डरेंगे। हम किसी से नहीं डरेंगे। हम इसको लेकर रहेंगे। की प्रॉपर्टी मुसलमानों के डेवलपमेंट के लिए बनाई गई है और हम इसको लेकर रहेंगे, हम डरेंगे नहीं और हम इसके लिए लड़ेंगे। वैसे तो हर कम्युनिटी के पास इस तरह की प्रॉपर्टीज होती है, लेकिन खासकर मुसलमानों को क्यों निशाना बनाया जा रहा है, क्यों इनको जो है राइट उनके दिए नहीं जा रहे हैं। कभी किसी चीज पर और कभी किसी चीज पर इनके हमले किए जाते हैं और लगता तो ऐसे है कि यहाँ से मुसलमानों को मिटाने की कोशिश की जा रही है, लेकिन हम ऐसा होने नहीं देंगे क्योंकि हिंदुस्तान किसी के बाप का नहीं है, बल्कि ये हिंदुस्तान हमारा है और हम सब ने इसको इसकी आजादी के लिए काम किया है और हम जो है अपना हक इसमें लेकर रहेंगे। थैंक यू। तमाम हजरात जानते हैं कि हम यहाँ पर वक्फ बोर्ड एक्ट के खिलाफ यहाँ पर जमा हुए हैं और बहुत से लोगों को ये गुमराह किया जा रहा है कि खवातीन के साथ जुल्म हो रहा है, मुसलमानों के नौजवानों के साथ जुल्म हो रहा है। ऐसा तो हमें नजर नहीं आता। हाँ, हमें ये नजर आता है आपकी सोच कितनी खतरनाक है, हमें ये नजर आता है जब आप लोग जो बीजेपी गवर्नमेंट है ये कहती है कि हम मुसलमानों का भला कर रहे हैं। अरे आप ऐसे भले की हमें जरूरत ही नहीं है। जब हुकूमत कर्नाटक बजट लाती है, माइनॉरिटीज को सिर्फ 4% देने की बात करती है, तो आप ही की आपका अपोजिशन जो बीजेपी यहाँ पर मौजूद है कहती है कि ये मुस्लिम बजट है, ये पाकिस्तान बजट है। जब तुम्हारी सोच ऐसी है तो अब इस वक्फ बोर्ड पे हमें कहां पर आप पर भरोसा आएगा। तो ये सरासर हम मुसलमानों पर, वक्त के कानून पर और हमारे मुसलमानों पर एक तरह का जुल्म है। हम इस जुल्म को बर्दाश्त कतई नहीं करेंगे। हमारे खवातीन भी यहाँ पर मौजूद थे। बहुत से लोग ये कहते थे कि खवातीन पर जुल्म हो रहा है। अगर खवातीन पर जुल्म होता तो इतनी तादाद में क्या खवातीन आती? ये चंद बिकी हुए लोग हैं जो कि कुछ मुसलमान तो हम उनको कह नहीं सकते, फलाना फलाना कुछ भी कर टोपी पहनाकर वो पहनाकर अपने जुलूसों में शामिल करते हैं। ये यजीद के सपोर्टर्स हो सकते हैं, मुसलमान नहीं हो सकते। हमारा दिल दुखता है। ये आपका नहीं, हमारा ಕಾಯ್ದೆ 2025 ತಿದ್ದುಪಡಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದರ ಅವು ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಆ ತಿದ್ದುಪಡಿಗಳನ್ನು ತರಲಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರ ಹೇಳುತ್ತದೆ ಈ ತಿದ್ದುಪಡಿ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಅಪ್ಲಿಫ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದು ಒಂದು ಶುದ್ಧ ಸುಳ್ಳು. ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿ ಜನರಿಗೆ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸರ್ಕಾರ ಇದು ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅಥವಾ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿದ ಅಪ್ಲಿಫ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಿದ್ರೆ ಈ ವಕ್ಫ್ ನಲ್ಲಿರುವ ಲೋಪದೋಷಗಳೇನಿದಾವೆ ಅದರದ್ದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನು ಸುಧಾರಣೆಗಳು ಆಗಬೇಕಿತ್ತು ಅವೆಂತಹ ತಿದ್ದುಪಡಿಗಳನ್ನು ತರುವುದು ಬಿಟ್ಟು ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಈ ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನು ತರ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಹೇಳಿದಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಿಲಿಜಿಯಸ್ ಬೋರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಗಳಲ್ಲಿ ಆಯಾ ರಿಲಿಜಿಯಸ್ ಮೆಂಬರ್ಗಳು ಇರ್ತಾವೆ. ಇದು ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಇತರರ ಸಹೋದರಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲೇ ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಬೋರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ, ವಕ್ಫ್ಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ನಮ್ಮ ಸಹೋದರರಿಗೆ ಸೇರಿಸುವುದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಇರಬಹುದು. ಆದ್ರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬೇರೆಯ ಧರ್ಮಗಳ ಏನ್ ಬೋರ್ಡ್ಗಳಿವೆ ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮರಿಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕು. ಇದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಕಮ್ಯುನಲ್ ಹಾರ್ಮನಿ ಮೆಸೇಜ್ ಸರ್ಕಾರ ನೀಡಬಹುದು. ಆದ್ರೆ ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಕೇವಲ ಒಂದೇ ಒಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ತನ್ನ ತಿದ್ದುಪಡಿಗಳನ್ನು ತನ್ನದೇ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಇದು ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ವಿರುದ್ಧದ ಆಶಯ ಆಗಿದೆ. ನಾವು ಇಂದು ಸೇರಿರುವುದು ನಮ್ಮ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಪತ್ರ ಹೋಗಿ ಈ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ರಿಪೀಲ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಖಾಲಿದ್ ಶೇಖ್, SIO ನಾನು ಸದಸ್ಯ. ಧನ್ಯವಾದಗಳು.